कोळी व इतर समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी 32 रायगड लोकसभा मतदारसंघातून मंगेश पद्माकर कोळी हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवित असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्ते संतोष पाटील, डॉक्टर गिरीश साळगावकर, भानुदास मांडवकर आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी माहिती देताना उमेदवार मंगेश कोळी यांनी सांगितले की अनेक वर्षापासून कोळी समाजाचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असून यामध्ये जातीचे दाखले, डिझेल परतावा, मच्छीमार जेटी, मच्छी मार्केट विक्री करणाऱ्या भगिनींना परवाना असे कोळी समाजाचे प्रश्न व त्याचबरोबर व्यवसाय करणारे इतर समाज बांधव यांचे अनेक प्रश्न शासन दरबारी पत्रव्यवहार करून सुद्धा सरकार दखल घेत नाही। अलिबाग येथे समाजाच्या प्रश्नासाठी जयवंतराव पोकळे, खारपाटी, चंद्रकांत कारभारी, रोहा, दत्ताराम कोळी, रेवस, भानुदास मांडवकर, नांदगाव, सुजित आग्रावकर, ताराबंदर या 5 जणांनी आमरण उपोषण केले, परंतु निवडून दिलेले लोकप्रतिनिधी व कोणत्याही राजकीय पक्षाने याची दखल घेतली नाही। त्यामुळे समस्त कोळी समाजात शासन व लोकप्रतिनिधी विरोधात चीड निर्माण झाली असून जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लागावेत व जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी समाज बांधवांच्या पाठिंब्यामुळे मी उमेदवारी करीत असल्याचे यावेळी मंगेश कोळी यांनी सांगितले। यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष पाटील यांनी मंगेश कोळी यांना उमेदवारीला पाठिंबा देताना स्पष्ट केले की रायगड जिल्हा जो भाताचा कोठार समजला जात होता तो औद्योगिकीकरणामुळे आता भकास होत चाललेला असून येथील शेती व मत्स्य व्यवसाय लयास जाताना दिसत आहे। त्यामुळे येथील स्थानिक कोळी बांधव, मच्छीमार व्यवसाय करणारे तसेच शेती व्यवसायांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे। एखाद्या प्रकल्पात स्थानिकांच्या जमिनी बळजबरीने घेऊन किंवा कमी मोबदला देऊन त्यांना देशोधडीला लावण्याचं काम राज्यकर्ते करीत आहेत। या विरोधात विरोधी पक्षही अनेक वेळा चुप्पी साधत आहेत। या भागातील पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न ज्वलंत असून मुंबईपासून काही अंतरावर असून सुद्धा आपल्या भागाचा विकास अद्यापही झालेला नाही। रेल्वेचे आश्वासन, पर्यटन व्यवसायाला चालना मिळण्यासाठी केंद्र सरकार कोणतेच ठोस पावले उचलत नाही। आताचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या विरोधात जनतेच्या मनात विरोध असून दुसरे उमेदवार अनंत गीते यांनी 6 वेळा उमेदवारी करून सुद्धा रायगडातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। यामुळे या दोन्ही उमेदवारांना पर्याय म्हणून व सामान्य जनतेचा आवाज राज्यात व केंद्रात पोहोचवण्यासाठी कोळी समाजातील एक क्रियाशील कार्यकर्ता म्हणून मंगेश पद्माकर कोळी हे अपक्ष उमेदवारी करीत आहेत। त्यांना गुहागर, रत्नागिरी, अलिबाग, पेण मतदारसंघातून कोळी समाज व संघटना तसेच इतर समाजाचा मंगेश कोळी यांना वाढता पाठिंबा मिळत असल्याचे यावेळी संतोष पाटील यांनी सांगितले। मी मंगेश पद्माकर, रायगड 32 लोकसभा मतदारसंघातून ह्यावेळी बहुजन समाजाच्या विचारसरणीतून व कोळी समाजाने स्थानिक भूमिपुत्रांचं नेतृत्व करण्यासाठी यावेळेस मला उमेदवारी दिलेली आहे। कोळी समाजाचे मूळ प्रश्न आजपर्यंत शासन दरबारी वारंवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूल मंत्री यांच्याकडे आपण मांडत आलो, पण त्यांना कुठेही न्याय दिला नाही। त्यामुळे या समाजाने एक राज्यव्यापी आंदोलनाच्या दरम्यान अन्नत्याग उपोषण केलं। त्या उपोषणात असं निदर्शनास आलं की कोणताही राजकीय पक्ष अथवा राजकीय प्रतिनिधी हे कोळी समाजाला गृहीत धरतात, त्यांचे प्रश्न मार्गी लावत नाही। म्हणून ह्यावेळेस माझी उमेदवारी केली। आमचे मूळ प्रश्न जातीचा दाखला, डिझेलचा परतावा, मच्छीमार जेट्या, मच्छी मार्केट जीर्ण झालेले, मच्छी विक्री करणाऱ्या महिलांना लायसन, त्याच्यानंतर कोळीवाड्यांचा विकास हे सर्व खुंटलेलं आहे आणि ह्याला कुठेतरी न्याय देण्यासाठी ह्यावेळी ही भूमिका समाजाने घेतलेली आहे। तसेच कोळी मच्छीमार समाजावरती सोबत अन्यही समाज त्या पद्धतीचा व्यवसाय त्यांच्यासोबत मिळून मिसळून करत आहेत। आज मच्छी कमी झाल्यामुळे त्या समाजावरही उपासमारीची वेळ आलेली आहे। कुठेतरी ह्याला न्याय मिळावा यासाठी आज सर्व बहुजनांनी विचार करून व आमच्या समाजाने पुढाकार घेऊन ह्यावेळेस मला उमेदवारी म्हणून जाहीर केलेली आहे आणि मी ते आज लढवत आहे। तरी माझी सर्व मतदारांना विनंती आहे की ह्यावेळेस आपण आपला भूमिपुत्र, आपला मुलगा, आपला भाऊ, आपला नातेवाईक म्हणून ह्यावेळेस मला आपलं बहुमूल्य मत देऊन विजय करावं हीच आपल्याकडे नम्र विनंती। अर्थाने भूमिपुत्रांचा प्रश्न मांडण्यासाठी आणि प्रस्थापित राजकीय पक्षांना धडा शिकवण्यासाठी, कारण आज अशी परिस्थिती आहे की अनेक वेळा संधी देऊन सुद्धा 5-6 वेळा खासदार होऊन सुद्धा निष्क्रियतेचा शिक्का त्यांच्यावर बसतोय। दुसरीकडे त्या ठिकाणी आपण पाहतोय की प्रचंड भ्रष्टाचार करून सुद्धा त्या ठिकाणी पक्षांतर केल्यानंतर मात्र त्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचं काय झालं। असे जे दोन्ही उमेदवार आहेत, गीते असो तटकरे असो, त्यातून जनतेला आता तिसरा पर्याय त्या ठिकाणी पाहिजे आणि म्हणूनच हा पर्याय भूमिपुत्रांचा आहे, हा पर्याय स्थानिकांचा आहे आणि म्हणून शेतकरी बांधव आहे, मच्छीमार बांधव आहेत, हे संपूर्णपणे मंगेश पद्माकर कोळी या उमेदवाराच्या पाठीशी उभे आहेत। बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी आवाहन करू इच्छितो,
आज मच्छीमार बांधवांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मग केवळ कोळी समाजच नाही, तर तेथील आगरी समाज असेल, खारवी समाज असेल, भंडारी समाज असेल, असा सर्व किनारपट्टीवर राहिलेला बांधव या अनेक समस्यांना तोंड देत आहे. आणि म्हणूनच आज मुंबई गोवा हायवेचा प्रश्न आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्गासारखे त्या ठिकाणी होत असताना कोकणाला जोडणारा मुंबई गोवा हा मार्ग अनेक वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षा आज सुद्धा आहे. आज सुद्धा ते काम पूर्ण झालेलं नाही आहे. याचा अर्थ आतापर्यंत आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधी खासदार असतील ते त्या ठिकाणी अकार्यक्षम ठरलेले आहेत. केंद्राचा निधी जो मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये आला पाहिजे होता, हरघर नल योजनेतून 1300 कोटी रुपयाचा जो प्रचंड निधी आला, परंतु आजही रायगड जिल्ह्यामध्ये धरण असून सुद्धा धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती येथील जनतेची आहे. आणि म्हणून खरं तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये या ठिकाणी आज पाणी येत असलं तरी निवडणुकीनंतर मात्र प्रचंड गंभीर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रापुढे आहे, तसं रायगड जिल्ह्यातल्या लोकांसोबत पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीरपणे उभा राहणार आहे. आणि म्हणून हे जे नियोजन आहे ते एका बाजूने भांडवलदारांच्या बाजूने आहे. भांडवलदारांना या ठिकाणी या जमिनी देणं हा सगळा उद्योग चालू आहे. आणि म्हणून स्थानिक भूमिपुत्राचं न्याय हक्काचं रक्षण करण्यासाठी, त्यांचा रोजगार अबाधित राहण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढवत आहोत. आणि म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाचा त्या ठिकाणी संदर्भ न घेता, त्यांच्या कुबड्या न घेता, स्थानिकांचा प्रतिनिधी म्हणून अपक्ष म्हणून आपण ही निवडणूक लढवत आहोत. जी शिळाची होळी, जी पारंपरिक शिळाची होळी आम्ही निशाणी घेतलेली आहे, याच्यातून आम्हाला हे सिद्ध करायचं आहे की जी परंपरा रायगड जिल्ह्याची आहे, जी परंपरा रत्नागिरीची आहे, मग कनकेश्वरापासून लोटे परशुरामपर्यंत पसरलेला हा पर्यंत कोकण, येथील स्थानिकांच्या भूमिपुत्रांना न्याय हक्कासाठी ही शिळाची होळी, ही परंपरा ही अबाधित राहावी, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. आणि म्हणून तुमचं जे अमूल्य मत तुम्ही या मंगेश पद्माकर कोळी याला देणार आहात, त्याच्यातून हा विजयाकडे जाणारा मार्ग येथील स्थानिक भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठीचा मार्ग ठरणार आहे. हा खऱ्या अर्थाने राजमार्ग होणार आहे कोकणच्या विकासासाठी. आणि म्हणून आतापर्यंत ज्यांना आपण वारंवार